हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघू शकता मस्त असं आहे ना चिकाचा खरवस बनवलेला आहे. गाईचा चिक आहे आणि त्याचा आहे ना खूप सुंदर अगदी जाळीदार असा आहे ना आपला खरवस इथे आहे ना तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त आहे ना अशा वड्या पडलेल्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने ना मी ते खरवस दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता मस्त झटपट सोप्या पद्धतीमध्ये आपण गाईचा जो चीक असतो ना त्याच्यापासून आहे ना खरवस बनवलेला आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आहे ना मी ते गूळ घेतलेला आहे. तर हा 200 ग्रॅमचा गूळ आहे. बघा हा 200 ग्रॅमचा आणि हा 200 ग्रॅमचा 400 ग्रॅम गूळ आहे. 1 लिटर दुधासाठी आहे ना मी ते 400 ग्रॅम गूळ वापरणार आहे. अगदी परफेक्ट असं आहे ना आपला गोडीचा होतो. आता खरवस आहे तर थोडा जास्तच गोड असावा म्हणजे तो खायलाही छान लागतो. तर इथे मी 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि गूळ पहिल्यांदा आपण आहे ना छान असा बारीक आहे ना चिरून घ्यायचा म्हणजे दुधामध्ये ना पटकन असा आहे ना विरघळला जाईल. तर दोन्ही जो गूळ आहे ना तो आपण सुरीने ह्या पद्धतीने ना छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता इथे मी 1 लिटर आहे ना म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध आहे ना बारीक गॅसवरती ना अगदी छान असं तापवून घेतलेलं आहे आणि पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. थंड झालेलं आहे. तर हे बघा त्याच्यावरती जी साई आहे ना ती अगदी छान अशी आलेली आहे. तर आता आपल्याला आहे ना फक्त ह्याचं दूध घ्यायचं आहे, साई नाही घ्यायची. एका बाऊलमध्ये आपण आहे ना दूध सगळं हे काढून घेऊयात. तर 1 लिटर दुधासाठी मी 400 ग्रॅम गुळाचा वापर केलेला आहे. हे बघा इथे मी एका बाऊलमध्ये दूध घेतलेलं आहे. आता दुधामध्ये आपण आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे ना गूळ टाकायचा आणि इथे मी सुंठ आणि वेलची ह्याची पावडर करून घेतलेली आहे. 1 चमचा सुंठ आणि वेलचीची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जर जायफळ आवडत असेल तर थोडंसं जायफळसुद्धा खिसून टाकायचं. खूप छान अशी चव येते. सुंठामुळं तर आहे ना आपला जो खरवस आहे ना त्याला अगदी वेगळी अशी टेस्ट येते. आता आहे ना गूळ आपण दुधामध्ये पूर्ण असा आहे ना विरघळवून घ्यायचा आहे. बघू शकता गूळ आपला दुधामध्ये विरघळला आहे. दुधाचा कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे. आता इथे आपण आहे ना ह्या दुधामध्ये चीक टाकायचा आहे. तर हा आहे ना गाईचा चीक आहे. 1 ग्लास आहे ना हा थोडासा कमी छोटा जो ग्लास असतो ना तेवढासा हा चीक आहे. अगदी दाटसर असा चीक आहे आणि 1 लिटर दुधासाठी हा बरोबर असा चीक आहे. आता आपण चीक टाकलेला आहे. चीक टाकल्यानंतर सुद्धा ना आपल्याला दुधामध्ये सगळा व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव झाला पाहिजे. गूळ दूध आणि चीक सगळा व्यवस्थित एकजीव झालेला आहे. बघू शकता मस्त कलरसुद्धा आलेला आहे. सुगंधही छान सुटलेला आहे. आता इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. आता कुकरच्या डब्याला ना तेल किंवा काही लावायची गरज नाही. डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ना चाळण ठेवलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला आहे ना हे दूध आपलं हे जे खरवसच आहे ना ते आपण गाळून घेणार आहे. म्हणजे गुळामध्ये काही कचरा असतो किंवा सुंठाचा तुकडा असतो हे बघा असा ते सगळं वरती निघून राहील. म्हणजे चीक आपला आहे ना छान एकसारखा असा शिजला जातो. आता ह्याच्यावरती आपण आहे ना केसरच्या काड्या टाकणार आहे. केसरमुळे सुद्धा आहे ना एक वेगळी टेस्ट येते, कलर छान येतो. त्याच्यामुळं केसर टाका, नसेल तर काही हरकत नाही. बघा भरपूर असं केसर टाकलेलं आहे. आता आपण चीक शिजवायला ठेवूया. तर चीक शिजवायला नाही तर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्याच्यावरती अशी आहे ना जाळी ठेवायची आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपला चीक आपण ज्या भांड्यात ठेवणार आहे ना शिजायला ते भांडं ठेवायचं. आता ह्याच्यावरती ना लगेचच झाकण ठेवायचं. हे बघा ह्या पद्धतीने झाकण ठेवायचं. आता कढईवरती ना पूर्ण कढई आपली कवर होईल एवढं मोठं ताट आहे ना झाकून ठेवायचं. झाकण ठेवलेलं आहे. तर आता आपण आहे ना हा चीक आहे ना फास्ट गॅसवरती एक 10 ते 15 मिनटं आहे ना शिजवून घ्यायचा आणि मीडियम गॅसवरती ना 30 ते 40 मिनटं शिजवायचा. म्हणजे आहे ना 1 तासभर आपल्याला हा चीक आहे ना
छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर चीक बघू शकता तुम्ही, छान असा आपला शिजलेला आहे. तर खरवस आपला आहे ना तयार झालेला आहे, पाहू शकता. मस्त असा खरवस आपला आहे ना शिजलेला आहे. आता हा पूर्ण आपल्याला आहे ना थंड करून घ्यायचा. हा थंड करायला आपल्याला आहे ना भरपूर टाईम लागतो. पूर्णपणे थंड करून घ्यायचा. हे बघा थंड झाला आहे. मस्त खरवसाच्या आहेत ना ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत. आता एका ताटावर आहे ना आपण हा खरवस पलटी करून घेणार आहे. बघू शकता हलक्या हाताने व्यवस्थित असं आहे ना पलटी करूयात. आणि हे जे पाणी आहे ना ते पाणीसुद्धा खूप सुंदर असं लागतं बघा. आणि बघू शकता मस्त किती छान अशी जाळी आपल्या खरवसाला आलेली आहे. आणि छान असा आपला खरवस आहे ना तयार झालेला आहे. आता ह्या खरवसाच्या आपण आहेत ना जशा आपल्याला पाहिजेत ना तशा वड्या करून कट करून घ्यायच्या. बघू शकता खूप सुंदर हे पाणीसुद्धा लागतं. कशा तुम्हाला बारीक मोठ्या हव्यात तशा तुम्ही आहेत ना उभ्या आणि आडवे ना काप मारून घेऊ शकता. तर मस्त असं आहे ना गाईच्या चिकाचा आहे ना खरवस इथे बनवलेला आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की एक कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हालासुद्धा खरवस आवडतो का हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता मस्त असा खरवस आपला इथे आहे ना तयार झालेला आहे, पाहू शकता. खूप सुंदर जाळीदार खरवस आपला झटपट असा तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.